मध्ये जमा झालेले आहेत। तर मुंबईतील जनसन्मान यात्रेमध्ये अजित पवार आणि आमदार झिशान सिद्दीकी यांचा एकाच गाडीतून प्रवास पाहायला मिळाला। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेसाठी झिशान सिद्दीकी यांनी बाईक रॅलीचं देखील आयोजन केलं होतं। झिशान सिद्दीकी अजितदादांसोबत फक्त औपचारिकता बाकी असल्याचंच आपल्याला पाहायला मिळतंय। बाबा सिद्दीकी यांनी यापूर्वी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आणि आता झिशान सिद्दीकी यांच्या नेतृत्वामध्ये अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेदरम्यान बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं। त्यामुळे झिशान सिद्दीकी यांचा अजित पवार गटातील प्रवेश हा केवळ आता त्याची औपचारिकताच बाकी असल्याचं सध्या तरी पाहायला मिळत आहे। आणि अजित पवारांची ही जनसन्मान यात्रा आता वांद्रे परिसरामध्ये पोहोचलेली आहे। व्यासपीठावर अजित पवार दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी संपूर्ण परिसर हा गुलाबी रंगात न्हाऊन निघालेला आपल्याला पाहायला मिळतोय। अजित पवारांची गाडी असेल, त्याचबरोबर इतर या परिसरामध्ये करण्यात आलेली बॅनरबाजी, व्यासपीठ देखील अगदी गुलाबी रंगामध्ये पाहायला मिळतात। मोठ्या संख्येने महिला भगिनी देखील या जनसन्मान रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून